रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे, माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंढे, पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका तथा रिपाई गटनेत्या ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे यांच्या मार्गदर्शनात आयोजित गेल्या 35 वर्षांपासून चालत आलेली पीएल ग्रुपच्या नवरात्र उत्सवाची ही परंपरा दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडत असते। स्वारबाबा नगरातील हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय असे सर्व धर्मीय आणि सर्व भाषिक नागरिक महिला आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह पीएल ग्रुपच्या या नवरात्र उत्सवात सहभागी होतात। लोंढे परिवारातील महिला, बालगोपाल असे सर्व या नवरात्र उत्सवात मोठ्या उत्साहात सहभागी होतात। पीएल ग्रुपच्या नवरात्र उत्सवाच्या 8व्या माळेला दांडिया रासमध्ये मोठी रंगत भरली होती। प्रचंड मोठ्या अशा राऊंडमध्ये तरुण तरुणींसह विविध वयोगटातील महिला पुरुषांची भली मोठी गर्दी दरवर्षीप्रमाणे यंदाही पीएल ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले आहे। सहभाग घेणाऱ्यांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येत असल्याने चिमुकल्या बालगोपालांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। तर हिंदी, मराठी, गुजराती अशा विविध गाण्यांच्या ठेक्यावर टिपरी नृत्य करण्यात तरुणाई रंगून गेली होती। मात्र रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे हे स्वतः प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवून होते। त्यांच्या नजरेतूनच प्रत्येकाला मस्तीत पण शिस्तीत असा त्यांच्या प्रेमाचा संदेश मिळत होता आणि प्रत्येक जण तो संदेश पाळत असल्याचं यावेळी दिसूनही आले। नवरात्र उत्सव म्हटलं की उत्साह, भक्तिभाव आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन, पण यंदाच्या सातपूरमधील पीएल ग्रुपच्या अनोख्या नवरात्र उत्सवाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे। महिला तरुणींसह खास चिमुकल्यांसाठी तर आनंदाचा आणि बक्षिसांची लयलूट करण्याचा कुंभमेळाच ठरलाय हे विशेष। दांडिया खेळण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने महिला आणि तरुण तरुणींनी सहभाग घेतला। विविध रंगीबेरंगी पोशाखात सजलेल्या तरुणाईंचा उत्साह, तालावर थिरकणारी पावलं आणि वातावरणात दरवळणारा उत्सवाचा आनंद यामुळे परिसर गजबजून गेला होता। याच कार्यक्रमात चिमुकल्यांनी केलेली विविध वेशभूषा पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। कुणी नवरी नवरदेव तर कुणी संत महात्म्यांचे रूप धारण करून परंपरेची ओळख करून देत होते। काहींनी पोलीस आणि मिलिटरी जवानांची वेशभूषा करीत देशभक्तीचा संदेश दिला, तर काही चिमुकले चित्रपटातील नट नट्या बनून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होते। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या वेशभूषेत सर्व धर्म समभावाचे दर्शनही घडले। विविध प्रांतातील संस्कृती, परंपरा आणि रंगांनी नटलेले चेहरे यामुळे पीएल ग्रुपचा नवरात्र उत्सवाचा हा सोहळा एक सांस्कृतिक महोत्सव ठरला।
उषाताईच्या या नवरात्र उत्सवात पीएल ग्रुपच्या वतीनं परिसरातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ महिला, नवदुर्गांचा, ज्येष्ठ माजी नगरसेविका तथा प्रभाग सभापती उषाताई शेळके, ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे, इंजिनियर स्नेहताई भूषण लोंढे आदी उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात आला। विविध आकर्षक वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांना बक्षिसे देण्यात आली, तर उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या तरुणींना तसेच महिलांना पैठणीसह विविध आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। पीएल ग्रुपचा हा आगळावेगळा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित न राहता समाजातील विविधतेतून एकतेचा संदेश देणारा ठरला असून नागरिकांमध्ये या सोहळ्याची चर्चाही रंगली आहे।